नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आपण आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. स्वामी भक्तांनो, तर आजचा स्वामी संदेश आहे. माऊली सांगतात, प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक फक्त इतका आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसत असते. अंधार कितीही गडद असो पण सूर्योदय होताच आणि प्रकाश पसरतच असतो. लक्षात असू द्या, जर तुमचा नशिबावर विश्वास असेल तर तुमच्या नशिबात जे लिहिले आहे ते तुम्हाला मिळेल आणि जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्हाला हवे ते नक्कीच मिळेल. उजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते. स्वप्न झोपून पाहत राहा किंवा उठून स्वप्नांचा तुम्ही पाठलाग करा. जिद्द अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी देखील मिळायला पाहिजे. लक्षात असू द्या, आयुष्य म्हणजे काही वर्षासाठी भाड्याने घेतलेली मालमत्ता आहे. किती माझी माझी म्हटलं तरी एक दिवस खाली करावीच लागणार आहे. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील. हेही आपल्याला स्वीकारावं लागतं. क्योंकि जब तक है जिंदा तब तक है निंदा. जेव्हा तुमच्याकडे पैसा येतो ना, तेव्हा तुमच्याकडे इज्जतसुद्धा येते. कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही आहे, कारण मी अजून जिंकलेलाच नाही आहे. एक माणूस फळे सोडतो आणि शॉर्ट ब्रेड समोसे खातो. नंतर आजारी पडतो आणि हॉस्पिटलमध्ये जातो. हॉस्पिटलच्या बेडवर तो नातेवाईकांनी आणलेली सफरचंद आणि संत्री खातो आणि नातेवाईक स्वतः हॉस्पिटलजवळ बसून समोसे आणि कचोऱ्या खातात. हे जीवनाचे चक्र आहे. बाकी सर्व काही ब्रह्मच आहे. जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. लक्षात असू द्या, संघर्षाशिवाय यश मिळत नाही. भावार्थ हाच आहे, कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी कठोर मेहनत आणि संघर्ष आवश्यक आहेत. माऊली सांगतात, माझ्या हरण्याची वाट पाहिली ज्यांनी, त्यांचे वाट पाहणे कधी संपलेच नाही. जिभेचं वजन खूप कमी असतं, पण तिचं तोल सांभाळणं हे खूप कमी लोकांना जमत असतं. समजवण्यापेक्षा कधीतरी समजून घेणे महत्त्वाचे ठरते. नेहमीच माझं खरे म्हणून चालत नसते. लक्षात असू द्या, एक दिवस तुम्ही तक्रारी वेळी विषयी नाही तर स्वतःविषयी कराल की एक सुंदर आयुष्य तुमच्यासमोर होते, पण तुम्ही दुनियादारी करण्यामध्येच व्यस्त राहिलात. त्या क्षणासाठी मेहनत करा भक्तांनो, ज्या क्षणाला तुम्ही स्वतःहून म्हटला पाहिजे, कठीण होतं पण मी करून दाखवलं. पाणी आयुष्यभर झाडाला मोठं करतं, म्हणूनच की काय, पाणी लाकडाला बुडू देत नाही. अगदी आपल्या आईवडिलांसारखं. तुम्ही कितीही बोला, समोरचा तेवढंच ऐकतो जेवढं त्याला ऐकायचं असतं. स्वामी भक्तांनो, जर असाच आपला स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे तुमची काही अडचण असेल अथवा श्री स्वामी समर्थ टाईप करायलाही विसरू नका. जीवनाचे काही क्षण स्वतःसाठी पण जगा, कारण इथे वन्स मोर नसतो. हेच तर आयुष्य आहे. शरीर आरामाच्या शोधात आहे, परिस्थिती पैशाच्या शोधात, मन शांतीच्या शोधात आणि हृदय आपल्या माणसांच्या शोधात. जीवन म्हणजे एक उघडं आकाश, जिथे विचारांची भरारी उंच आहे. खास सकारात्मकतेने चाललं तर आयुष्याचं प्रत्येक क्षण सुंदर आणि महानच आहे. एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही, मात्र 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकतं. कितीही सुगंध देणारी अगरबत्ती असो, ती संपल्यावर शेवटी निव्वळ राखच उरलेली असते. त्या राखेला पुन्हा कधीही सुगंध येत नाही. याचप्रमाणे मानव शरीरात जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत मस्त जगा, कारण जीवन खूप सुंदर आहे. त्याला अधिक तुम्ही सुंदर नक्कीच बनवा. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त ते अशा लोकांसोबत घालवा ज्यांना तुमची असल्याची किंवा नसल्याची जाणीव आहे. झेपणाऱ्या गोष्टी करत गेलं की त्यांना पेलण्याची आणि तोलण्याची ताकद आपोआप निर्माण होत असते. आयुष्य असंच जगावं लागतं. कधी हसावं तर कधी रडावं लागतं, पण आयुष्य मात्र असंच जगावं लागतं. कधी सुख तरी कधी दुःख अनुभवावं लागतं, पण आयुष्य मात्र असंच जगावं लागतं. कधी तारीफ तर कधी बोलणी ऐकावं लागतं, पण आयुष्य मात्र भक्तांनो असंच जगावं लागतं. कधी हारावं तर कधी रडावं लागतं, पण आयुष्य मात्र असंच जगावं लागतं. कुणाचं प्रेम तर कोणाचा तिरस्कार सहन करावं लागतं, पण आयुष्य मात्र हे असंच जगावं लागतं. आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुखदुःखांच्या वेगवेगळ्या फ्लॅटांवर थांबते आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भागच पाडत असते.
आयुष्यात एक तरी अशी व्यक्ती असते जी नशिबात नसली तरी मनात मात्र कायम असते. माऊली सांगतात, आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका. कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते आणि ज्यांना तुम्ही नाही आवडत ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायलाही तयार होत नसतात. मी माझ्या आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला किंमत देते. कारण जे चांगले आहेत ते साथ देतील आणि जे वाईट असतील ते अनुभव देतील. आयुष्य समजण्यात भल्याभल्यांची हाल होते. त्यामुळे आयुष्य समजण्यात नाही, आयुष्य जगण्यात वेळ घालवायला तुम्हाला हवा. कोणीतरी बर्फाला विचारले, आपण एवढे थंड कसे? बर्फाने अतिशय छान उत्तर दिले, माझं भूतकाळ पण पाणी आणि माझं भविष्यकाळ पण पाणीच. मग मी गरम कोणत्या गोष्टीवर होऊ? आयुष्य खूप सुंदर आहे. एकमेकांना समजून घ्या व जीव लावा. तक्रार कमी आणि आभार जास्त मानले की आयुष्य आपले सोपे आणि सुंदर होते. जसे आहात तसे राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला आयुष्य नक्कीच कमी पडेल. माणसाने एक गोष्ट शिकवली, हातात महागडा मोबाईल आहे पण त्यात चार्जिंग नाही. राहायला मोठे घर आहे पण पाणी शिरल्याने झोपू शकत नाही. दारात गाडी आहे पण पेट्रोल नसल्याने चालवू शकत नाही. बँकेत पैसा आहेत पण खर्च करू शकत नाही. आत्ता ऐकलेल्या गोष्टी कमवताना एक गोष्ट कायमची मागे टाकत गेलो, ती म्हणजे माणुसकी, जी आज कामाला यायला लागलेली आहे. नेहमी तत्पर राहा. बेसावध आयुष्य जगू नका. प्रत्येक क्षण हा काहीतरी शिकवणारा असतो. त्यामुळे आजच्या अडचणी उद्याच्या यशाच्या पाया असतील यावर देखील तुम्ही नक्कीच विश्वास ठेवा. सर्वोत्कृष्ट मराठी सुविचार ऐकण्यासाठी त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. सुख व्यक्तीचा अहंकार, दुःख व्यक्तीच्या धैर्याची परीक्षा घेते. भविष्याचे चित्र काढण्यापेक्षा वर्तमानातले चित्र पूर्ण करावं आयुष्य जास्त सुंदर वाटतं. कायमच मागण्या करण्यापेक्षा कधीतरी काहीतरी देऊन पाहावं आयुष्य जास्त सुंदर वाटतं. हारल्यावर एकटेच पश्चाताप करण्यापेक्षा मित्राच्या खांद्यावर रडून पाहावं आयुष्य नक्कीच सुंदर वाटतं. चार चौघात एकटं बसण्यापेक्षा कधी कधी समुद्र किनाऱ्यावर आठवणींना घेऊन बसावं आयुष्य जास्त सुंदर वाटतं. आपल्याला कोण हवे ह्यापेक्षा आपण कोणाला हवे ते सुद्धा कधीतरी पाहावं. ह्याने देखील आयुष्य जास्त सुंदर वाटतं. आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत. माणसांच्या गरजा कधीच संपत नाहीत. शक्य तेवढे तारे मोजून समाधानी राहावं आयुष्य जास्त सुंदर वाटतं. या नव्या जमान्यात जुन्या विचारांची माणसं आहेत, नेहमी लक्षात असू द्या. हेच तर आयुष्य आहे. माऊली सांगतात, आयुष्य खूप सुंदर आहे. सोबत कुणी नसलं तरी एकट्यानेच ते फुलवत राहा. वादळात सगळं वाहून गेलं म्हणून रडत बसू नका. वेगळं असं काही माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका. मृगाकडे कस्तुरी आहे, फुलांत गंध आहे, सागराकडे अथांगता आहे. माझ्याकडे काय आहे असं म्हणून रडू नका. अंधाराला जळणारा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे. आव्हान करा त्या सूर्याला, मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन. अंधारमय रात्र संपून सोनेरी किरणांनी सजून, मग रोजच उगवेल एक नवीन सकाळ उत्साहात ध्येयाने भारून म्हणून. आयुष्य खूप सुंदर आहे. सोबत कोणी नसलं तरी एकट्यानेच ते फुलवत राहा. आयुष्य तेच आहे. स्वप्न खोटेच आहेत. भानावर येतात वास्तव्याचे चटकेच आहेत. आयुष्य तेच आहे. मधुर गाणेच आहे. निसर्ग छेडी संगीत लयबुद्ध होणेच आहे. आयुष्य तेच आहे. माणसांचे मळेच आहेत. एखादा दुसरा सजीव, बाकी निर्जीव पुतळेच आहेत. भक्तांनो, आयुष्य तेच आहे. सांगतात सारेच आहे. एकसारखं वाटत नाही. आयुष्य कोटेच आहे. आयुष्य तेच आहे. आधांतरी वाटेच आहे. मृत्यू एक सत्य, बाकी खोटेच आहे. बाळा, आयुष्य तेच आहे. सौंदर्यावर भाळलेच आहे. मी मागितला चंद्र हात पोळलेच आहे. आयुष्य तेच आहे. वेडे म्हणणारे खुळेच आहेत. शहाण्यांची ओळख वेड्यामुळेच आहे. आयुष्य तेच आहे. प्रश्न वाकडेच आहेत. मनाला जे पटतं मेंदूंसाठी कोडेच आहे. आयुष्य तेच आहे. हलके फुलकेच आहे. आठवणी राहिल्या मागे. समाधान इतुकेच आहे. नेहमी लक्षात असू द्या. माऊली सांगतात, आयुष्यात एकदा इतका मोठा पाऊस पडावा की इगो सगळा वाहून जावा. आयुष्यात एकदा इतके कडक ऊन पडावं की जवळच्या सावळ्यांचं महत्त्व कळावं.
आयुष्यात एकदा पुन्हा शाळा अशी भरावी की प्रत्येकाला त्याचे लहानपण कायमचे लक्षात राहावे. आयुष्यात एकदा असे जगावे की आपले जगणे पाहून इतरांना जगण्याची मोज असावी. नेहमी लक्षात असू द्या. माऊली सांगतात त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. जगण्यासाठी अजून काय हवं? माऊली सांगतात आई, एक बाप, एक भाऊ, एक बहीण असे एखादं घर हवं. जगण्यासाठी अजून काय हवं? एक मित्र, एक शत्रू, एक सुख, एक दुःख असं साधं जीवन. जगण्यासाठी अजून आपल्याला काय हवं? एक सूर्य, एक चंद्र, एक दिवस, एक रात्र, फक्त सगळं समजायला हवं. जगण्यासाठी अजून काय हवं? एक शक्ती, एक भक्ती, एक सूड, एक आसक्ती. जगण्यासाठी आणखीन काय हवं? थोडा पैसा, थोडी हाव, थोडा धाट, थोडा बडेजाव, सगळ्यांच्या तोंडी आपलंच नाव. जगण्यासाठी अजून आपल्याला काय हवं? एक नोकरी, एक समुद्र, एक नदी, एक शांत, एक अवखळ, जीवनात असली जरी एक तळमळ. जगण्यासाठी अजून आपल्याला काय हवं? एक इच्छा, एक आशा, एक मागणं, एक अभिलाषा, मनात भरलेली सदा नशा. जगण्यासाठी अजून आपल्याला काय हवं? नेहमी लक्षात असू द्या. आयुष्य फ्लोटरसारखं जागावं. कोणी येतं शोधत घेतात. नवीन मित्र सापडायला म्हणतात. मोठी नाव सन्मान देतात. कालांतराने हा तर खूप छोटा म्हणतात. मित्र व्हायच्या लायकीचं नाही म्हणतात. पुन्हा जवळून येऊन निरखून जातात. काय करावे याचेच बोलतात. हा लहान तो मोठा करणारे दिदवा मनाचे छोटे छोटे जीव असो त्यांच्यापाशीच. अनेक येतील अनेक जातील. आपलं मात्र आपलं सूर्यरूपी ध्येयाभोवती अखंड फिरत राहावं. आयुष्य फ्लोटरसारखंच असावं. नेहमी लक्षात असू द्या. माऊली सांगतात त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही मात्र विसरू नका. स्वामी भक्तांनो, चांदणे तेच असलं तर रात्र अगदी नवीन आहे. आयुष्य मात्र एकदाच का हा प्रश्न जरा कठीणच आहे. नेहमी लक्षात असू द्या. होतील आव्हान पार, मिटेल यशाचे अंतर, पहाट होते अशी अंधाराला रात्रीनंतरच. आयुष्यात प्रश्नांची नादी अशी करा, उत्तरांनाच प्रश्न पडावे. मनालाही समजत नाही मग रडत हसावे की हसत रडावे. भरून आलेला ऊर, दबलेला हुंदका. आयुष्य हे असं की मरणाचे भास आहेत. मी सांगते किंवा जगते हे सांगणारे केवळ श्वासच आहेत. स्वामी भक्तांनो, नेहमी लक्षात असू द्या. जुना इतिहास घोकण्यापेक्षा नवा इतिहास निर्माण करणेच गरजेचे आहे. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरूनच पडावं लागतं. कारणं सांगणारी लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारी लोक कारणं सांगत नाहीत. लाईफ तुमची आहे. संघर्ष देखील तुम्हालाच करायचा आहे. बाकीचे फक्त मजा बघणार. तुम्ही फक्त आपल्या कामाशी काम ठेवायचं आहे. सुख व्यक्तीचा अहंकार आणि दुःख व्यक्तीच्या धैर्याची परीक्षाच असते. नेहमी लक्षात असू द्या. काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणे योग्य असतं. कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात देखील येत नाही. जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक राहा. यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धैर्याने केलेली सुरुवात. आयुष्याच्या शाळेत इयत्ता आणि तुकडी नसते. त्यामध्ये मे महिन्याची सुट्टी नसते. स्वतःचा शोध घ्यायला, नवीन काही शिकायला कोणी तुम्हाला वेळ नाही देत. तो वेळ तुमचा तुम्हाला शोधायचा असतो. प्रत्येक क्षण हा काहीतरी शिकवणारा असतो. त्यामुळे आजच्या अडचणी उद्याच्या यशाच्या पाया रचतील यावर विश्वास ठेवा. माऊली सांगतात संध्या आणि सूर्योदय या दोघांमध्ये एक समानता आहे. ती म्हणजे उशिरा जाग येणाऱ्याच्या नशिबी ह्या दोन्ही गोष्टी नसतात. चुकीचे लोक प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, पण या लोकांना नेहमीच योग्य धडा शिकवला जात असतो. जीवन एक परीक्षा आहे आणि संयम हे त्याचे उत्तर आहे. नेहमी तत्पर राहा. बेसावध आयुष्य कधीही जगू नका. कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात त्यांनाच यश प्राप्त होत असते. आयुष्यात जोखीम पत्करा. जिंकलात तर नेतृत्व कराल आणि हारलात तर मार्गदर्शन कराल. सुरुवात करायची असेल तर आजपासूनच करा. कारण उद्यापासून करू असं म्हटलं तर तो उद्या कधीच येत नसतं. अडचणीच्या वेळेस सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास, जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळं काही व्यवस्थित होईल.
माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात. एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी म्हणजे भेटलेली माणसं. जगातील सर्वात सुंदर रोपटे विश्वासाचे असते आणि ते कुठे जमिनीवर नाही तर आपल्या मनात रुजवावे लागते. कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण होण्यासाठी आपण स्वतः उन्हातही उभे राहावेच लागत असते. एक दिवस तुम्ही तक्रारवेळीविषयी नाही तर स्वतःविषयी कराल की एक सुंदर आयुष्य तुमच्यासमोर होते, पण तुम्ही दुनियादारी करण्यामध्ये व्यस्त राहिलात. संघर्ष जितका कठोर असेल तितका विजय हा गौरवपूर्ण असतो. स्वामी भक्तांनो, जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा. चुकाल तेव्हा माफी मागा आणि चुकलं तर माफ करा. एका मिनिटात आयुष्य आपलं बदलू शकत नाही. माऊली सांगतात, संकट टाळणं माणसांच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना त्याच्या हाती असतं. कासवाच्या गतीने का होईना, पण रोज थोडी थोडी प्रगती करत जा. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवण्याची हिंमत ठेवत जा. आयुष्यात सगळे निर्णय आपले नसतात. काही निर्णय वेळ आणि परिस्थितीचे असतात. आयुष्य एक संग्रहालय आहे, ज्यात प्रत्येकाच्या कहाण्या आहेत. तुमची कहाणी इतरांना प्रेरणा देणारी बनवा. आपल्या देशातील किंवा समाजातील कधी खूप काही बोलण्यापेक्षा गप्प राहिलेलं कधीही चांगलं असतं. भावना समजून घेण्यासाठी शब्दांची गरज असते आणि नातं टिकवण्यासाठी विश्वास हवा असतो. एक दिवस कधीही हार न मानण्याची सवय जिंकणे ही सवय होऊन जातच असते. नेहमी लक्षात असू द्या, ज्याच्याकडून काही आशा नाही, बहुतेकदा तेच लोक चमत्कार करत असतात. अपमानाच्या पायऱ्यावरूनच ध्येयाचे डोंगर चढायचा असतो. मी भक्तांनो, माऊली सांगतात, श्रीमंतांना नाव ठेवणारे शेवटपर्यंत गरीबच राहतात. निरोगी आणि फिट लोकांना नाव ठेवणारे काही ना काही कारणाने सतत आजारी असतात. रिटायर लोकांना नावं ठेवणारे स्वतः आयुष्यभर राबतच राहतात. यशस्वी लोकांना नावं ठेवणाऱ्यांना नेहमी अपयशच येत राहतं. तात्पर्य हाच, दुसऱ्यांना नावं ठेवून तिरस्कार करून स्वतःचं आयुष्य कधी बदलत नसतं. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही आणि भाषा गोड असेल तर माणसे तुटत नाहीत. जो स्वतः दुःखातून गेला नाही त्याला दुसऱ्याचे दुःख कसे कळणार? माऊली सांगतात, ज्यांच्या आयुष्यात खूप गर्दी असते त्यांना तिथून बाहेर पडणे चांगलेच असते. नेहमी लक्षात असू द्या, आयुष्य एक खेळ असंवाचा, एक झरा तो सर्व आठवणींचा. आयुष्य म्हणजे चढ उतार, यशाच्या अनुभवातून बुद्धीला असलेली धार. आयुष्य म्हणजे नात्यांची सुंदर माळ, आपल्या प्रिय व्यक्तींसोबत घालवलेला काळ. आयुष्य म्हणजे रडून केलेली सुरुवात आणि रडूनच झालेला अंत. आयुष्य म्हणजे बुद्धिबळाचा खेळ, प्रत्येक गोष्टीत तडजोडीने बसविलेला मेळ. आयुष्य म्हणजे एक प्रवास शांत, इथेच सुरुवात आणि तिथेच अंत. आयुष्य हे असंच जगायचं असतं. आपल्याकडे जे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा जे आहे त्याचा संयोग्य वापर करा, पण आपोआप सुंदर ते बनत असतं. सगळेच धडे पुस्तकात मिळत नाहीत. असंख्य धडे तर आपल्याला आयुष्य शिकवत असतं. संकट हे पाण्यासारखं असतं, ते तुम्हाला बुडवण्यासाठी नाही तर त्यात कसं पोवायचं ते शिकवण्यासाठी चाललेलं असतं. श्वास घेणं आणि सोडणं ह्याला जगणं म्हणत नाहीत. प्रत्येक श्वास घेताना आसमंतल्या सुगंधांचा प्रत्यय आलाच पाहिजे. दिवा बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, तेच तुमचा परिचय देतील. माऊली सांगतात, आयुष्यात इतकं पण भावनिक होऊ नका की स्वतःला दुखवाल, पण आयुष्यात इतकं पण कठोर होऊ नका की दुसऱ्यांना दुखवाल. हातावरील रेषेपेक्षा कपाळावरील घामात भविष्य शोधल्यास कपाळावर हात मारण्याची आपल्याला वेळ येत नसते. मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची गरज नसते, कारण न सांगता जुळणाऱ्या नात्यांची पारिभाषाच काही वेगळी असते. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो ना, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडतच असतं. इतकंच की ते आपल्याला दिसत नसतं. स्वामी भक्तांनो, नेहमी लक्षात असू द्या, ज्यांना स्वप्न पाहायची असतात त्यांना रात्र मोठी हवी असते. ज्यांना स्वप्न साकार करायची असतात त्यांना दिवस मोठा हवा असतो. राग आणि वादळ समान आहे. शांत राहिल्यानंतरच एखाद्याला समजते की किती नुकसान झाले. तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर लोक हसत नसतील तर तुमचे ध्येय खूपच लहान आहेत, हे तुम्ही लक्षात घेऊन चला. जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, अंतःकरणात जिद्द आहे, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, तोपर्यंत प्रत्येक क्षण हा आपलाच आहे. नेहमी लक्षात असू द्या, प्रत्येक दिवस एक नवा अध्याय आहे. आपण ते कसे लिहायचे ते आपल्या हातात आहे. आयुष्यात नवे यश मिळवण्यासाठी प्रत्येक क्षणाला सकारात्मकतेने सामोरे जा. आपल्या परिश्रमाने आणि दृढ निश्चयानेच आपण आपले स्वप्न साकार करू शकतो.
वेळ आणि नशिबावर काहीही घमेंड करू नका, कारण दोन्ही बदलणे योग्य आहेत. कर्तव्य आपल्याला गोष्टी चांगल्या प्रकारे करण्यास प्रवृत्त करते, परंतु प्रेम आपल्याला त्या सुंदरपणे करण्यास प्रवृत्त करत असते. नेहमी लक्षात असू द्या, शरद ऋतूशिवाय झाडावर नवीन पाणी येत नाहीत. समान अडचण आणि संघर्षाशिवाय आजचे दिन देखील येत नाहीत. माऊली बोलतात, आयुष्यात कितीही चांगली कर्म करा, कौतुक हे मशानातच होत असतं. काळ आणि वेळ कोणासाठीही थांबत नाही. तर स्वामी भक्तांनो, माऊली सांगतात, आजचा दिवस नवीन आहे, नवीन संधी घेऊन येतो. त्याला असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.